महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीने ग्रामीण भागात इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसवण्यास सुरुवात केलेली आहे. आज कराड ग्रामीणमधील 20 गावच्या सरपंचांनी महावितरण कंपनीला हे मीटर बसवण्यास विरोध केला असून त्याबाबतचं निवेदन त्यांनी महावितरण कंपनीकडे दिलं आहे. आपल्यासोबत काही सरपंच आहेत. आपण विचारूया नेमका त्यांचा विरोध कशाला आहे, तुमचा नेमका विरोध कशाला आहे आणि काय नेमकं सुरू आहे? आमचा विरोध याकरता आहे की स्मार्ट मीटर आत्ता चालू घडीला कोणत्याही गावातल्या प्रशासनाला किंवा ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता बसवत आहेत. तरी गाव लेवलला ग्रामीण भागातील लोकांच्या ह्याच्यामुळे अन्याय होणार आहे. तो असा होणार आहे, ह्या स्मार्ट मीटर बसवण्यामुळे त्यांचं लाईट बिल वाढू शकतं. हा आम्हाला धोका समोर दिसून येत आहे. तरी ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेवर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही सर्व गाववाल्यांनी असं ठरवून इथं निवेदन द्यायला आलेलं आहे की आमच्याकडे हा पूर्णपणे विरोध आहे सर्वांचा की हे मीटर बसवू नये आणि जे आहेत ते मीटर व्यवस्थित आहेत आणि विनाकारण कशासाठी जनतेवर हा बोजा ते लादतायत आणि हे भविष्यात होऊ नये याकरता आम्ही तर या ठिकाणी येतोय. यांनी जर हा तसाच आमच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सर्व गाव एकवटून ह्याला मोठा प्रतिकार करण्याच्या मनस्थितीत आत्ता तयार झालेला आहे. याकरता आज आम्ही या ठिकाणी इथे उपस्थित आहे. तरी आणि यापूर्वी सुद्धा स्मार्ट प्रीपेड मीटर हे ग्रामीण भागात बदलण्यात येऊ नये असं आपल्याला मुख्यमंत्री यांनी सूचित केले असून सुद्धा हे बसवत आहेत. म्हणजे हे कुणाच्या आदेशावरून बसवतात हा सुद्धा आम्हाला ग्रामीण भागातील सरपंच असून आम्हाला याची माहिती आज पुरेपूर मिळू शकत नाही. हे अन्यायकारकच आहे ना. मग या विरोधात आम्ही आता सर्व आमच्या सुपणे आणि तांबे मंडळातील सर्व 25-26 गाव आहेत, आम्ही एकत्र येऊन याविषयी आम्ही निवेदन आज देऊन बघूया हे कसं करतात किंवा ह्यांनी जर तसा उठाव बसवण्याचा तयार केला तर आम्हाला याच्यावर उठाव करावा लागेल. विनाकारण याला वेगळं वळण लागू नये एवढंच मी सांगू इच्छित आहे की याला आम्हाला शेतकऱ्यांना किंवा ग्रामीण भागातील लोकांना वेगळं वळण याला लावायला लागू नये आणि याची आमची दक्षता घेऊन हे मीटर बसवण्याचे थांबवावे ही विनंती मी तुमच्याद्वारे करीत आहे. ग्रामीण भागात स्मार्ट मीटर बसवू नये असा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला असताना सुद्धा वितरण कंपनी हे जबरदस्तीने या ठिकाणी मीटर बसवत आहेत. त्याच्या विरोधात गावकऱ्यांनी उठाव केला असून हे असं सुरू राहिल्यास यापेक्षा मोठा उठाव केला जाईल अशी या ठिकाणी इशारा सरपंचांनी दिलाय. दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.